सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मूर्तिजापूर तालुक्यातील उमई जांभा रोडवर असलेल्या पुलानजीक एका 42 वर्षीय इसमाची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची घटना घडली। या घटनेमुळे उंबाई व जांभा गावात भीतीचे वातावरण पसरले आहे। मूर्तिजापूर तालुक्यातील उमई जांभा रोडवर असलेल्या काटेपूर्णा नदीच्या पुलानजीक रविवारी 28 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास एका 42 वर्षीय इसमाची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची घटना समोर आली असून दीपक अवधूत वानखेडे असे मृतकाचे नाव आहे। तर या घटनेत श्रीराम वानखेडे हे गंभीर जखमी झाले आहे। रविवारची सकाळ ही उमई जांभा गावकऱ्यांसाठी दहशतीची ठरली आहे। उमई गावातील गजानन विश्वास मानकर नामक युवकाने जुन्या वादाचा अचपा काढण्याच्या हेतूने उमई जांभा रोड दरम्यान असलेल्या काटेपूर्णा नदीच्या पुलानजीक दीपक अवधूत वानखेडे यांच्याशी वाद घातला। वाद विकोपाला गेल्याने काही काळाच्या आतच गजानन मानकर यांनी दीपक वानखेडे यास धारदार शस्त्राने वार करून जागीच ठार केले। बेभान झालेल्या या मारेकरूने एका इसमाचा पाठलाग करून नदी पलीकडे असलेल्या जांभा गावात जाऊन दहशत निर्माण केली। तर परत येत असताना रस्त्याच्या लगतच्या शेतातील राखवालदार असलेले श्रीराम पांडुजी वानखेडे नामक 65 वर्षीय इसमावर हातातील शस्त्राने वार करून त्यांना देखील गंभीर जखमी केले। त्यानंतर बेभान झालेल्या गजानन मानकर याने उमई गावात जाऊन अनेकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। त्याच्या भीतीने गावातील नागरिकांनी घराचे दरवाजे बंद करून स्वतः जेरबंद करून घेतली। गावातील महिला व लहान मुलांनी आरडाओरडा केला तर काही नागरिक भीतीपोटी घराच्या छतावर जाऊन लपून बसले। या घटनेची माहिती मिळताच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेताच मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्रीधर गुट्टे यांनी आपल्या पथकासह अतिशय वेगाने हालचाली करून घटनास्थळ गाठले। पोलिसांना पाहताच आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीस जेरबंद करून परिस्थिती नियंत्रणात आणली। जागर जनस्थान करता कॅमेरामन श्याम वाळस्कर सह प्रतीक कुरेकर, मूर्तिजापूर, अकोला। पोस्ट मूर्तिजापूर ग्रामीण हद्दीतील उमई आणि जांभा बुद्रुक या गावाच्या सीमेवर जो पूल आहे त्या पुलावर उमई गावातील आरोपी नामे गजानन विश्वास मानकर याने जुना वादचा राग मनात धरून उमई गावातीलच दीपक अवधूत वानखेडे यांना धारदार हत्याने वार करून पुलावर खून केलेला आहे आणि मैताचे जे चुलते आहेत श्रीराम वानखेडे यांना जखमी केला आहे। घटना घडल्यानंतर तत्काळ पोलिसांनी कारवाई करून अर्ध्या तासाच्या आत आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे। गावात शांतता आहे आणि जनतेला मी आवाहन करतो की कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये।